राहुल गांधी यांनी जे आज हे आंदोलन केलं होतं त्यानंतर आज भाजप सर्वत्र काँग्रेसच्या कार्यभार आंदोलन करतात. संभाजीनगरमध्ये देखील असं आंदोलन सुरू होतं. अतुल सावे जे मंत्री आहेत, कॅबिनेट मंत्री आहेत, ते देखील या आंदोलनात तसंच पोलिसांच्या गाड्यावर चढून आपण भाजप कार्यकर्ते बसलेले आहेत. कार्यकर्ते पोलिसांना सोडून असताना भाजप ही दोन दृश्य आपण पाहतोय. एकीकडे संसदेत विरोधकांचा गदारोळ सुरू आहे, तर दुसरीकडे अनेक भागातल्या रस्त्यांवर भाजप आंदोलन करते. कारण काल रात्री पंतप्रधान यांच्या निवासाबाहेर राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी आंदोलन केलं होतं आणि त्यामुळेच आज देशभरात सगळीकडे भाजपनं निषेध आंदोलन पुकारलेलं आहे. एकीकडची दृश्य आहेत छत्रपती संभाजीनगरमधली, तर दुसरी दृश्य आहेत मुंबईतली. दोन दृश्य छत्रपती संभाजीनगर आणि मुंबईतली. अतिशय आक्रमकरित्या घोषणाबाजी केली जाते. राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोडेमारो आंदोलन केलं जात आहे, तर दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये काँग्रेसच्या कार्यालयावर धडकलेल्या भाजप कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड केली जाते. काँग्रेस विरोधात देशभरात भाजपनं धरणे आंदोलनाचा निषेध करण्यासाठी प्रत्युत्तर आंदोलन सुरू केलेलं आहे. अनेक ठिकाणी हे आंदोलन तीव्र वळण घेत आहे. पंतप्रधान यांच्या निवासस्थानाबाहेर काल रात्री राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी आंदोलन केलं होतं आणि त्याचा विरोध करण्यासाठीच आज भाजपकडून प्रत्युत्तर दिले जात आहे. काँग्रेसने आंदोलनाच्या माध्यमातून राजकीय संघर्ष वाढवलाय आणि त्याचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न केला असा आरोप भाजपचे नेते करतायत आणि त्याच्याच प्रत्युत्तरात भाजपनं देशभरातील काँग्रेस कार्यालयांबाहेर निदर्शनं करण्याची घोषणा केली होती आणि त्याचेच पडसाद आज आपल्याला उमटताना दिसत आहेत. कालचं जे काँग्रेसचं आंदोलन होतं ते विद्यार्थ्यांच्या प्रश्नांशी संबंधित होतं आणि त्यात पोलीस कारवाई झाली. राहुल गांधी यांना उचललं गेलं, पोलीस स्टेशनमध्ये 3 ते 3.5 तास ठेवलं गेलं आणि त्यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केला. मात्र हेच जे आंदोलन होतं ते पंतप्रधानांच्या घराबाहेर केलं गेलं आणि त्याचाच निषेधात व्यक्त केला जातोय. छत्रपती संभाजीनगरमध्ये मंत्री अतुल सावे, भागवत कराड यांच्या नेतृत्वात हे आंदोलन सुरू होतं आणि त्यांना देखील आता पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. काँग्रेस विरोधात देशभरात भाजपचं आंदोलन सुरू आहे, तर काँग्रेस हे आंदोलन राजकीय हेतून प्रेरित आहे, जनतेची दिशाभूल केली जाते असा आरोप भाजपच्या वतीनं केला जातोय आणि त्याचाच निषेध करण्यासाठी आज देशभरात हे आंदोलन पुकारलं जात आहे. बात करके उन्हें छात्रों को मिलेगा क्या? कल प्रधानमंत्री क्या मिलेगा जाके? बाहर पहुंचे, आम आदमी पार्टी राहुल गांधी की स्टेप का क्रिटिसाइज कर रही है कि राहुल तो गांधी ये परेशानी हमारी है कि हमें तालमेल बनाना है और तालमेल है। ये परेशानी हमारे लोगों की है कि जो तालमेल बनाना है। आजकल सोशल मीडिया बहुत फास्ट चल रहा है, स्पीड भी इंटरनेट की बढ़ गई है, तो क्लिक करते ही बात आप तक पहुंच जाती है, डिलीट करने का मौका ही नहीं है। नहीं, ये सही है कि जानकारी नहीं थी, लेकिन जब कांग्रेस ने बुलाया तो हम अपने सब काम छोड़ करके और सभी सांसद जो जा सकते थे पहुंचे। अखिलेश जी, आपको लग रहा है तालमेल की थोड़ी कमी है, वो जरूरत है बिठाने? ये यहाँ का विषय नहीं है, ये यहाँ विषय नहीं है, लेकिन हम लोग तालमेल ठीक कर लेंगे। समन्वय बेहतर हो, ये जिम्मेदारी किस पार्टी की है ताकि कोऑर्डिनेशन बेटर हो? ये हम सबकी है, सभी दलों की है। पहल हुई कल जो तस्वीर दी प्रधानमंत्री हाउस के बाहर, वो तस्वीर का संदेश उत्तर प्रदेश तक गया, जो बीच में कुछ तलखी की बातें आई थी सपा और कांग्रेस के बीच विधानसभा चुनाव। देखिए, कभी तलखी नहीं है, स्वार्थ हो सकता है किसी एक व्यक्ति का, 2 व्यक्तियों का, 4 व्यक्तियों का, समूह का, लेकिन मुद्दा तो एक है ना। युवा, नौजवान, छात्र, नीट की परीक्षा, नौकरी, बेरोजगारी, ये सवाल तो एक ही है ना। महंगाई, किसान का सवाल, खाद नहीं, डीएपी नहीं,
आप क्या कर रहे हो? बटाई पे है, किसान लेता है खेती, आप खाद नहीं दे पा रहे हो? क्या खाद दे दोगे आप? जो बटाई पे किसान यूपी में लेता है, किसी को खाद नहीं दे रही है सरकार। ये सरकार जो डबल इंजन, जाने कितने इंजन बताती थी सरकार। 16 मेट्रो स्टेशन बंद कर दिए गए हैं छात्रों। ये देखना है, एक दिन दिल्ली बंद कर देंगे, आपको हमको भी नहीं आने देंगे अगर इस तरह चलता रहा। क्योंकि सुने ना, किसको सुनाएं हम? अगर कहें कि आप ये बताइए परीक्षा दोबारा हुई कि नहीं हुई? अगर परीक्षा दोबारा हुई, इसका मतलब ये है कि सरकार खुद स्वीकार करिए पेपर लीक हुआ, पेपर लीक में लोग पकड़े गए हैं। तो इस्तीफा देने में क्या दबाव है, क्या मजबूरी है, क्या छिपा हुआ राज खुल जाएगा जिसकी वजह से मुंबईतली दृश्य आपण पाहतोय। मुंबईमध्ये भाजपचे आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट झाल्याचं दिसतंय। पोलिसांकडून या आंदोलकांची धरपकड करण्याचा प्रयत्न सुरू आहे, मात्र त्याला विरोध झाल्यानं पोलिसांकडून त्यांना पोलीस व्हॅनमध्ये नेण्याचे प्रयत्न सुरू आहेत। दोन दृश्य छत्रपती संभाजीनगरमधली भाजपची महिला आघाडी देखील तिथे आक्रमक झालेली आहे। महिला कार्यकर्ते, महिला आंदोलक मोठ्या संख्येने तिकडे जमलेले आहेत। तर काँग्रेसनं काल जे पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन केलं त्याचाच निषेध करण्यासाठी आज देशभरात भाजपनं हे आंदोलन पुकारलेलं आहे। महिला आंदोलकांची देखील धरपकड करण्याचे प्रयत्न सुरू आहेत छत्रपती संभाजीनगरमध्ये। तर तिकडे मुंबईमध्ये देखील भाजपच्या आंदोलकांना ताब्यात घेण्याचे पोलिसांचं काम सुरू आहे। भर पावसात हे सगळे भाजपचे कार्यकर्ते आंदोलन करतायत आणि मुंबईतले हे दृश्य आपण पाहतोय। अमित साटम यांच्या नेतृत्वात भाजपचे कार्यकर्ते आंदोलन करत होते आणि हे आंदोलन करत असताना पोलिसांनी या आंदोलकांची धरपकड करत असतानाच पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाल्याची ही दृश्य आपण पाहतोय। भर पावसात मुंबईमध्ये हे आंदोलन सुरू आहे। काँग्रेस विरोधात देशभरात भाजपनं एल्गार पुकारलेला आहे। काल राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यासह काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर केलेल्या आंदोलनाचा निषेध करण्यासाठीच भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। अतिशय आक्रमकरित्या देशभरातल्या अनेक ठिकाणी आंदोलन केलं जात आहे। मुंबईतले हे दृश्य हे आंदोलन केल्यामुळे वाहतूक कोंडी झाल्याचंही मागे दिसतंय। मात्र भर पावसात हे आंदोलन सुरू असल्यानं वाहतूक कोंडीचा नागरिकांना त्रास होत असल्यानं आणि अतिशय आक्रमकरित्या काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर जाऊन शिरण्याचा प्रयत्न करत असल्यानं आता भाजपच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेण्याचे प्रयत्न सुरू केलेले आहेत। याच आंदोलनाचे अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी सुशांत सावंत यांच्याकडून। सुशांत, आपण बघितलं असेल तर भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या नेतृत्वाखाली भाजप युवा मोर्चाने आंदोलन केलं होतं। काँग्रेसचं कार्यालय जे टिळक भवन या ठिकाणी आंदोलनकर्ते धडकले होते, मात्र पोलिसांनी आक्रमक आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतलेलं आहे। काल राहुल गांधी यांनी ज्या पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घराबाहेर आंदोलन करण्याचा प्रयत्न केला त्याचा निषेध करण्यासाठी खरं तर आज भाजप राज्यभर ठिकठिकाणी आंदोलन करत आहे। आज मुंबईत देखील भाजपचे आंदोलन जे आहे ते पार पडते आहे। भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित शहा खऱ्या अर्थाने या आंदोलनस्थळी आहेत आणि राहुल गांधींचा निषेध जो आहे तो कुठेतरी या आंदोलनाच्या माध्यमातून केला जातोय। पोलिसांनी अर्थात कार्यकर्त्यांना, युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलेला आहे। त्याचं प्रमुख कारण हेच होतं की काही कार्यकर्ते जे आहेत ते काँग्रेस कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न करत होते। त्या आक्रमक कार्यकर्त्यांना जे आहेत ते पोलिसांनी ताब्यात घेतलं। आपण हे दृश्य बघू शकता कशा पद्धतीने सगळे कार्यकर्ते जे आहेत भाजपचे रस्त्यावर झोपलेले आहेत, हटायला तयार नाहीयेत। काँग्रेसच्या कार्यालयात घुसण्याचा या कार्यकर्त्यांकडून प्रयत्न केला जातोय। पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलंय। अजूनही बरेच कार्यकर्ते जे आहेत ते आंदोलन आपल्याला या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहेत।
अमित साटम यांच्या नेतृत्वात हे आंदोलन सुरू आहे. सुशांत, अमित साटम यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतले का? अगदी खरं आहे. अमित साटम यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन जे आहे ते सुरू आहे. कामगार मैदान या ठिकाणापासून हे आंदोलन सुरू झालं होतं आणि आता काँग्रेसचं कार्यालय आहे, त्या कार्यालयाबाहेर आंदोलन सुरू आहे. अमित साटम यांना देखील आता पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. मात्र भाजपचे युवा मोर्चाचे पदाधिकारी आहेत ते रस्त्यावर या ठिकाणी झोपलेले आहेत आणि आता सर्व पदाधिकाऱ्यांना युवा मोर्चाचा ताब्यात घेतलं जात आहे. अमित साटम यांना देखील ताब्यात घेतलेलं आहे. मात्र ही आता काँग्रेस कार्यालयाबाहेरील दृश्य आहे, ज्या ठिकाणी भाजप युवा मोर्चाचे पदाधिकारी जे आहेत ते आक्रमक दिसत आहेत. भाजपचे नगरसेवक असतील मुंबईतले, त्याचसोबत भाजपचे युवा मोर्चा अध्यक्ष असतील ते या ठिकाणी आलेले आहेत. भाजपच्या नगरसेवकांना आणि भाजपच्या युवा मोर्चा अध्यक्षांना पोलिसांनी जे आहे ते ताब्यात घेतलं. मात्र हा संपूर्ण परिसर जर बघितला असाल तर रहदारीचा परिसर आहे आणि यामुळे काही वेळासाठी आता वाहतूक कोंडी देखील झाल्याचं आपल्याला बघायला मिळते. मात्र राहुल गांधी यांच्या विरोधात भाजपचे युवा मोर्चाचे पदाधिकारी आक्रमक झालेले आहेत. खरं तर राहुल गांधी यांच्या विरोधात ही घोषणाबाजी भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांची सुरू आहे आणि काही पदाधिकाऱ्यांकडून अजूनही काँग्रेसच्या कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला जातोय. सुशांत, अनेक ठिकाणी आज म्हणजे देशभरातच भाजप आंदोलन करत आहे, पण इथे मुंबईत देखील भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आमने सामने आले, अशी परिस्थिती निर्माण झालेली का? अगदी खरं आहे. जंतर मंतरचे पडसाद जे आहेत ते आता महाराष्ट्रात उमटू लागलेले आहेत. काही ठिकाणी विद्यार्थी आंदोलन करतात, मात्र आता राजकीय पक्ष आंदोलन करायला लागलेले आहेत. काँग्रेसच्या विरोधात भाजप आंदोलन करत आहे, तर भाजपच्या विरोधात काँग्रेसचे नेते जे आहेत ते आंदोलन करतात. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असतील ते काही वेळापूर्वी रस्त्यावर उतरले होते, त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. विजय वडेट्टीवार यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतलं. तर दुसरीकडे भाजपचे मुंबई अध्यक्ष आणि भाजपचे आमदार अमित साटम यांच्या नेतृत्वाखाली खऱ्या अर्थानं मुंबईमध्ये आता आंदोलन सुरू आहे. अजूनही आंदोलन सुरू आहे. युवा मोर्चाचे भाजपचे जे पदाधिकारी आहेत ते या ठिकाणी आक्रमक पाहायला मिळत आहेत. पोलिसांच्या जवळपास 4 ते 5 गाड्या आंदोलनस्थळी दाखल झालेल्या आहेत आणि प्रत्येक पदाधिकाऱ्याला जो काँग्रेसच्या कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न करतोय त्या पदाधिकाऱ्याला ताब्यात घेण्याचं काम आता पोलिसांकडून सुरू आहे. मात्र अर्थातच दिल्लीचे पडसाद आता महाराष्ट्रात उमटायला लागलेत. काल राहुल गांधी यांनी जे बरोबर आहे, दिल्लीचे पडसाद आता सगळ्याच देशभरात उमटत आहेत. सुशांत, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. पण आपण एक जर गोष्ट पाहिली तर काँग्रेस असू दे, भाजप असू दे, तर कुठलाही पक्ष असू दे, या सगळ्या राजकारण्यांच्या आंदोलनामागे पण विद्यार्थ्यांचे प्रश्न तसेच्या तसे उरत आहेत. आक्रमक झालेले भाजपचे कार्यकर्ते मुंबईत टिळक भवनासमोर भाजप कार्यकर्त्यांची धरपकड केली जाते, मात्र हे आंदोलन तीव्र वळण घेत आहे.